एक मोठी बातमी बघूयात। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप देखील अपयश आलंय। 5 संशयित फरार आरोपींपैकी 2 आरोपी राजस्थानला पळून गेल्याची माहिती मिळाली आहे आणि या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं परराज्यात पोहोचली आहेत। धोडी यांचा घातपात करून संशयित आरोपी राजस्थान इथे पळून गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, तर पोलीस चौकातनं पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती काही लागलेला नाही। परराज्यातील दारू तस्करी करण्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्यामुळे अपहरण करून त्यांचा घातपात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आणि दारू तस्करीतनं संशयित आरोपींनी कोट्यवधींची माया जमवल्याची माहिती मिळाली आहे। फास्ट निर्णय क्षमता आहे, त्याच्यामुळं जिल्ह्याला आणि आता जिल्ह्याला फरक दिसला नाही का? बीड शहरात सगळे घाणच घाण असते, जरा साफसफाई तरी झाली ना, म्हणून दादांनी वारंवार आमच्या जिल्ह्याला यावं अशी आमची अपेक्षा राहील। भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते आज पुन्हा तुम्ही अजित पवारांसमोर मुद्दा मांडणार नाही, भ्रष्टाचाराचे जेवढे डीपीसी पुरतं मर्यादित आहे तेवढ्या बाबतीमध्ये सभागृहात आम्ही काय करायचं ते करू ना। आता विषयावर बैठक घेऊ। दादा असं म्हटले, तुम्ही जे स्टेटमेंट केलं तुमचं नाव न घेता, जर तथ्य असेल तर मी कारवाई करणार आणि खरं आहे ना, तथ्य नसेल तर मग मी कारवाई करणारच नाही। हो, ज्या तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार आहे। बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही। आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जे आहे ते काय म्हणतात लिंक पेनड्रॉय, त्याचा पेनड्रॉय त्यांच्याकडे देणार। आज काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो, पेनड्रॉप सगळेच पुरावे आहेत ना। ओके, दादा असं म्हटले खंडणी जर मागितली तर मोकळा होणार। दादा असं म्हटले की आका की जय हो। अजितदादांविषयी तर बोलले नाहीत, मात्र आका की जय हो हे वाक्य सूचक होतं त्यांचं आणि त्यांनी असं म्हटलंय की अजितदादा फास्ट निर्णय घेतात, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांनी सतत बीडमध्ये यायला हवं आणि इकडची जी घाण आहे बीडची ती सगळी स्वच्छ करायला हवी असं त्यांनी म्हटलेलं आहे। पेनड्राईव्ह ते आज एक अजित पवारांना देणार आहेत असंही त्यांनी म्हटलं। या पेनड्राईव्हमध्ये सगळे पुरावे आहेत असाही त्यांनी दावा केलेला आहे।